आता सृष्टी रचनेबाबत खूप मतमतांतर आहेत. जसं जैन धर्माच्या व्यक्ती, श्रद्धाळू आचार्य व्यक्ती ते म्हणतात की या सृष्टीचा कोणीही रचनाकार नाही, कोणीही संहार करता नाही, अनादी आहे, आपली आपणच बनली आणि आपली आपणच चालते. असंही नाही, खूप श्रद्धाळू लोक आहेत जे म्हणतात ही सृष्टी विष्णुदेवाने बनवली आहे. जसं याआधी आपण बोललो, ह्या विषयावर आपल्याला तपशीलवार माहिती देतो. परमेश्वर कबीर देवांचा जो प्रसंग चालला होता की जे पूर्ण परमात्मा आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत, पूर्ण देव आहेत, हा विश्वास तुम्हाला मिळू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला त्यांचे गुण समजणार नाहीत. आणि गुण कुठे असतात? त्यांच्या जीवनात, त्यांच्या इतिहासात लिहिलेले असतात. जसं श्री विष्णूजी, श्री शिवजी, श्री विष्णूजी, श्री ब्रह्माजी ह्यांची माहिती पण त्यांच्या जीवनात, त्यांच्या इतिहासात लिहिली आहे पुराणांमध्ये. आणि परमेश्वर कबीरजींचा महिमा सूक्ष्म वेदात लिहिला आहे, सूक्ष्म वेदात. आदि शंकराचार्यांचा इतिहास दासने वाचला, त्यांनी सुद्धा सूक्ष्म वेदाचं समर्थन केलं आहे. आदि शंकराचार्यांनी म्हटलं आहे की 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे तर उपलब्ध आहेत, परंतु सूक्ष्म वेद हा 5वा वेद आहे. त्याच्याविषयी ते म्हणाले की तो कैलास पर्वतावर आहे. आता कारण असं आहे की आज कालने, ब्रह्मने सूक्ष्म वेदाला नष्ट केलं. त्या सूक्ष्म वेदाला द्यायला परमेश्वर स्वतः इथं चालत येतात. आपल्या सतलोकातून, मुक्तिधामातून, परमधामातून चालत स्वतः या पृथ्वी लोकवर येतात. त्या लपवलेल्या ज्ञानाला काल भगवानने, ब्रह्म भगवानने नष्ट केलं आहे. म्हणजे लपवलं आहे ते कोणापर्यंतही पोचू देत नाही. तर त्या 5व्या वेदाला परमात्मा सांगायला येतात. त्या 5व्या वेदात लिहिलं आहे आणि त्या वेदाला, त्या ज्ञानाला परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी आपल्या मुखातून, आपल्या मुखकमलातून सांगितलं होतं. म्हणून गीता अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 32 मध्ये म्हटलं आहे की अर्जुन, गीता अध्याय क्रमांक 4 मध्ये श्लोक क्रमांक 25 ते 31 पर्यंत म्हटलेलं आहे की कोणी देवांची पूजा करतात, कोणी स्वाध्याय करतात, कोणी कडक अहिंसेच्या व्रताचं पालन करतात, कोणी प्राणायाम वगैरे करून आपली साधना सफल झाली असं म्हणतात. तर ह्या धार्मिक ज्ञानाचं, धार्मिक यज्ञाचं, यज्ञ म्हणजे अनुष्ठानाचं विस्तारपूर्ण विवरण 4था अध्याय 32व्या श्लोकात म्हटलं आहे. सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या वाणीमधून विस्तारानं सांगितलं आहे. इथं भाषांतरकारांनी श्रीमद भगवत गीता अध्याय 4 श्लोक 32 मध्ये, अनुवादकारांनी ज्ञान नसल्यामुळे अनर्थ केला. त्यात म्हटलं आहे ब्रह्मणे मुखे, मूळ ग्रंथात ब्रह्मणे मुखे. अनुवादकारांनी लिहिलं ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहिला वेदांची वाणी. ते चुकीचं लिहिलं. तो चुकीचा अनुवाद केला आहे. ब्रह्मणे मुखी म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये, जो आपल्या मुखातून, मुख म्हणजे आपल्या मुखामधून परमेश्वराने जी बोललेली आहे, ही वाणी त्या मुखातून निघाली आहे आणि विस्तारानं सांगितली आहे आणि ती आहे कबीरवाणी. ब्रह्मणेचा अर्थ यांनी इथं चुकीचा सांगितला, वेद लिहिला. आणि गीता अध्याय क्रमांक 17च्या श्लोक क्रमांक 23 मध्ये ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणेय त्रिविध समर्थे, इथे ब्रह्मणेचा अर्थ यांनी बरोबर केला आहे. इथे ते विचलित झाले नाहीत. सच्चिदानंद घनब्रह्म लिहिला आहे, तो ब्रह्मणेचा अर्थ. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात ब्रह्मणेचा अर्थ लिहायला लागेल. सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये विस्तारपूर्वक सांगितलं आहे. मग 4थ्या अध्यायात 34व्या श्लोकात म्हटलं आहे की हे तत्वज्ञान आहे, जे 5व्या वेदात लिहिलं आहे, सूक्ष्म वेदात लिहिलं आहे. त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजावून घे. त्यांना दंडवत प्रणाम करून
कपट सोडून विनम्र भावाने, प्रसन्न करण्याने ते तत्वदर्शी संतच तुम्हाला परमेश्वराच्या तत्वांचं ज्ञान देतील. ह्यामुळे हेही सिद्ध झालं की गीतेचं ज्ञान देणाऱ्यांना त्या 5व्या वेदाची माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी हा पर्याय सोडून दिला की तुम्ही त्या ज्ञानाला तुम्ही तत्वदर्शी संतांकडून समजून घ्या. तर परमेश्वर कबीरजी स्वतः येतात त्या पूर्ण ब्रह्म तत्वदर्शी संतांच्या रूपामध्ये. त्यांनी 600 वर्षांपूर्वी, कारण की परमेश्वर कबीर देव सन 1398 मध्ये, म्हणजे संवत 1455, विक्रमे 1455, जून म्हणजे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला एका शिशूचं रूप घेऊन काशी शहरातल्या लहेरतरा तलावामध्ये कमळाच्या फुलावर विराजमान झाले होते. मग लीला करत करत मोठे झाले. त्यांना निरुनिम्मा नावाचं एक विणकर दाम्पत्य घेऊन गेलं. त्याच व्यवसायात असल्यामुळे परमेश्वरांना विणकर धाणक असंही म्हणतात. त्यांनी 600 वर्षांपूर्वी आपल्या सूक्ष्म वेदामध्ये लिहिलं आहे, सांगितलं आहे. त्यांना हा दास आता आपल्या शब्दात परमेश्वराच्या ज्ञानाला तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छित आहे. परमेश्वरांनी सांगितलंय की सगळ्यात आधी प्रथम एकटे पूर्ण परमात्माच होते, कबीर देव होते. ते अनामय लोकात राहत होते, अनामय, आणि परमात्मा एकटेच होते. त्यानंतर परमेश्वराने अन्य 3 लोकांची रचना केली. अके लोकच्या खाली अनामी लोक म्हणा किंवा अनामेय अकेय लोक म्हणा. अके लोकच्या खाली अगम लोक आहे, त्याच्यानंतर पुढे अलक लोक आहे, आणि त्याच्या खाली जे तिसरं स्थान आहे त्याला सतलोक किंवा सनातन परमधाम म्हणतात. आणि सतलोकामध्ये परमात्मा सत्यपुरुष नावाने ओळखला जातो. एकाच परमेश्वराने आपले आणखीन 3 रूप बनवले. तर अशा प्रकारे परमेश्वर प्रत्येक लोकात वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या स्थितीत स्वतःच विराजमान आहेत. आता सतलोकमध्ये सृष्टीची रचना करायला प्रारंभ केलाय. पुण्यात्म्यांनो, जशी फक्त पृथ्वीवरच, ह्या पृथ्वी ग्रहावरच ही सृष्टीची आहे ती विद्यमान आहे, आणि अन्य हे जे ग्रह आहेत, मंगळ ग्रह, बुध ग्रह, हा शनी ग्रह, हे सगळे रिकामे आहेत. अशा प्रकारे सतलोकाअंतर्गत परमात्मा सत्यपुरुष कबीर देवजी, ज्यांना परमाक्षर ब्रह्म पण म्हणतात, त्यांनी तिथे सतलोकात रचना सुरू केली. एका वचनाने 16 द्वीप बनवले, 16 द्वीप. आणि मग एकेका वचनाने एकेका पुत्राची निर्मिती केली. ह्या 16 पुत्रांना प्रत्येक द्वीपावर राहण्याचा आदेश दिला. आणि आपल्या त्या 16 पुत्रांमधील एका पुत्राचं नाव अचिंत आहे. अचिंतला ते म्हणाले काही काळानंतर, पुढच्या सृष्टीची तू रचना कर. परमात्मा हे दाखवू इच्छित होते त्या पुत्रांना की समर्थ विना जर कोणी प्रयत्न करत असेल तो सफल नाही होत. म्हणतात ना, जिसका काम उसी को साझे और करे तो मूर्ख बाजे. अचिंतने आपल्या वचनाने एक व्यक्ती निर्माण केली, त्याचं नाव ठेवलं अक्षर पुरुष. आता अचिंतने आपल्या वचनातून जे निर्माण केलेली व्यक्ती होती तिलाच अविनाशी पुरुष मानलं. त्याला अक्षर पुरुष नावाने संबोधित केलं. त्याला म्हणाला की तू मला मदत कर ह्या सृष्टीची रचना करायला. तिथे परमात्म्याने प्रत्येक द्वीपावर मानसरोवराची रचना केली. एक वेगळं मानसरोवर, कॉमन मानसरोवराची पण रचना केली. तर तो अक्षरपुरुष मानसरोवरात जाऊन
अंघोळ करू लागला. अंघोळ करता करता खोल पाण्यात गेला आणि मग पाण्यातच झोपून गेला.